मला वाटतंय भक्तगणाची विनंती देवाला ऐकली, राग शांत केला, विभीषणाचा सहवा वाटला, मला सृष्टीचा संपूर्ण नाश होईल विचार करता करता राग मागे घेतला. आता पुढे काय करतात ऐका. शांत करोनी कोपाशी विष्णू निर्मोहशी काय बोलत सूर्यवासी सावकाशी पुरे राग शांत केला, सुग्रीवाला जवळ बोलावून घेतलं आणि मोहात पडला खरोखर संसारिक आहे असं वाटण्यासारखं काय बोलू लागले. हा पुढे घेऊन लक्ष्मण सुग्रीवाचे बोलावलं आलीने परिधीन वचन दशरथांना बोलत सुग्रीवा परिसविनंती तू आमच्या मित्र कार्य तुझे उपकार किती मी आवश्यक बोलावे मदन बोलावे सर्वता काय तोंड दाखव समजता पुराविने सन्नाथ अवश्य व्रतावर सर्व माझ्या अंतकाळीची योजना तू अनुगावे आपण सवे घेऊन विमानाकडे किष्किंदे गमन करावे विभीषण ही सवे न्यावा सर्व प्रकारे सुरक्षा रावण करून आम्हाला घेण्याची वायाच्या प्रथा वल्गनयाशी संहारी रावणाशी अभिषेकीन विश्वाशी निजगती शांती रामचंद्र प्रभू जणू काय सारखं माणसासारखंच करतो, माणसात अवतार आहे. सुग्रीवाला बोलावून घेतलं. आता एक काम कर, त्याची भक्ती पाहायची होती, कितपत माझ्यावर श्रद्धा ही बघायचं होतं. तुम्ही काय करा, माझी सेवा करण्यासाठी आलो होतो. आता तुला बोललो तो मी, पण ती करू शकलो नाही. विभीषणाबद्दल बोलतो ती करू शकलो नाही. तुझे वानर सैन्य घे, तुमचा संसार सुख दुःख जाऊन तुमच्या गावाकडून सुखाने राज्य करा. कशाबद्दल असं मोहाच्या वेशनामध्ये रामचंद्र पडलाय. सुग्रीवाला जोड बोलावून घेऊन म्हणतात, मी राम आता दिनवाणी झालोय, मला काही करणार, मी काही करू शकत नाही. आता तुमचा जीव तुम्ही वाचवा. होतो तोपर्यंत चांगला होतो, पण लक्ष्मण माझा गेलाय, आता मी काहीच करत नाही. याच्यासाठी तुम्ही जावा. हा प्रथा गेला तो पण मारवेची रावण न कुळाविता विभीषण प्राणी लक्ष्मण व्यंतला सौमित्राचे निजबळे छेदिन रावणादेश प्रथा गेले आणि मोकळले सौमित्रे रावणा बापडे किती सौमित्र बळे जगती नागोय मी रघुपती ते शक्ती प्रत्यापधारी माझे सौमित्र माझा सौमित्र माझे जीवन सौमित्र मी सगळे बुद्धान श्री भवनाक्रमी सौमित्र माझी स्थिती गती सौमित्र माझी धरती विरक्ती सौमित्र माझी आढळ शांती श्री जगती माधारी सौमित्र माझा निजावा सौमित्र माझा विसावा सौमित्र माझा सौमित्र राजा सुग्रीवा माझी विनंती आहे. भगवान प्रभू रामचंद्राने पूर्ण माहिती स्वरूप घेतलं. आता काय करा, रावणाला मारतो म्हटलं होतं, विभीषणाला राज्य देतो म्हटलं होतं, सगळ्यांचे संसार सुखी करतो म्हटलं होतं, पण ती सगळं खोटं ठरलं. मी करू शकलो नाही, माफ करा. मी राम आता काही करू शकत नाही. का बरं हो म्हणून विचारलंय का म्हणाला, असं का बोलायला वेळासारखं. राम म्हणतात माझा भाऊ गेला निघून. भाऊ सक्का होता का सावत्र, रामायण काय का सावत्र होता. म्हणून लक्ष्मणासाठी मी राम काहीच करू शकत नाही, काहीच करणार नाही मी. आता मला कोणाची गरज नाही. तुम्ही माझ्या नादाला लागून आलो, तुझ्यासाठी सोडले घरदार मोडीला संसार, तुमचा संसार राज्य व्यवहार तुम्ही बघा. मी जर इथून मी राहिलो तर ठीक आहे, मी तर राहत नाही, कारण जिथं माझा लक्ष्मण गेलाय तिथं मी जाणार आहे. म्हणून रावण येऊन घात करीत, त्याला खरी भक्त का खोटी ती बघायचं होतं. असे वचन रामचंद्र प्रभू बोलू लागले. हा स्वामी मोकली काही नाही मी रघुनाथ जवळजवळ हे जीवितात निंदित लौकिकी विभीषणाचा ऋणी मी झालो सगळ्यांनी उत्तर न बोलले वचनी लाले म्हणे वाटत विभीषणाचा ऋणी तुमचा ऋणी मी तुमचे आभार मानतो, उपकार मानतो. या जन्मात आता उपकार फिटणार नाही. कशासाठी? माझा लक्ष्मण गेलाय, माझा भाऊ गेलाय, आता मी राम काही करू शकत नाही, मी जगतच नाही, मला राहायचंच नाही. तुमचं कोण करणार आहे? तुम्ही माझ्यासाठी सगळं सोडून इथं आलात. वानराला पगार इथं होत्या का? काही नाही. इथं रामायण सांगितलं की पगार, तिथं काहीच नव्हतं. म्हणून राम त्यांची परीक्षा घेतात आणि बोलू लागले, हा बेबी तू जाशील सामर्थ्य तरी निवटोणी लंकानाथ अभिषेकी शरणागत मंदिर मुक्त तू करी
वितुके निमे सुमता क्रतोपकारी होईल जन्माचा. आहे सकाळचा पोहतवाचा काय बोलू म्हणून हे घातले लोटांग सुरुवात धरलीच्या करावे किष्किंदा गमन विभीषणा समेत प्रदेशी भोगी स्त्री पुत्र राजाशी शरणागरा शुक्रावे सौमित्रा वाचून जाण माझे नावांचे प्राण सौमित्र गेला मोकून उभ्या उभ्या प्राण सांडणे चेतवणे योगाग्नी देह जाणे तक्षणी लोकालोके झाला घेऊन सौमित्राशी भेटण्याचे ते केला लक्ष्मण ते सोडत आहे ना राणन राजा दक्षिण करीन गमन सांगाचे जे देशुक्ष काष्ट जळे सर्वांग माझे ते विहोरपणे मात्र विकळ झाले सगळे शरीर चळे चळे कंपत सुग्रीव म्हणे रघुनाथ हे बोलणे न घडे सर्वता तुझवीन राज भोगिता महादोष माता वाजती तुझवीन हे राज भोगणे ते देवी आवक्ष बक्षणे तुझवीन हे शेवणे मात्र गमन तो दोष 12 वेळा राजा सुग्रीवाला राम बोलू लागले आता एक आहे माझा उपकार तुझ्या तर्फे तू फेडतोस का माझी जर आवड असली तर रावणाला तू मार किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला तर पहिलंच दिलेलं आहे त्याची राज्याची व्यवस्था बघ त्याला माघारी पुरावी त्याचा सांभाळ कर विभीषणाचं राज्य विभीषणाला दे सुग्रीवाला राम म्हणतात एवढा आक्रमक भूमिका घेण्याचं कारण काय माझा भाऊ गेलाय माझा जर भाऊ असता तर मी त्रिभुवनाला सुद्धा आटोपलो नसतो माझा भाऊ गेलाय लक्ष्मणाशिवाय मी जगू शकत नाही राहू शकत नाही मी जगणार नाही बाकीचे वानर म्हणतात कसं हो इधर ना उधर बीच में आता झालं की आमचं आपली काय वाट आहे काही पगार ना पाणी काय उगच चालतो संघ ही कमी भक्तीचे लोक बोलू लागले सुग्रीवाला ऐकून घेतला रामा म्हणलं सुग्रीवाला रामाने सांगितलं उगच्या उगी तर माझ्या नादा लागून मीच माणुसकीमध्ये नाही होता बोलले माझं डोकंच गेले कामातून म्हणलं भाऊ मेलाय का नाही सगळं गेलंय रावण येऊन तुमचा काटा काढी ती पुन्हा भावात पडेल त्याच्यासाठी तुमचं तुम्ही जावा आणि होत असलं माझ्यातर्फे विभीषणाचा उपकार फेड रावणाला मार आणि लंकेचं राज्य विभीषणाच्या ताब्यात दे बरोबर आहे खरी वाटते का गोष्ट देवानं नाटक मांडलंय ऐकून घेतलं सुग्रीवाना का आम्हाला आषाढीला माळ घालून कार्तिका काढायचं समजू नका तुम्हाला हा तुझी आण पंढरीनाथा चरण सोडी सर्वथा हा तुझी आण वाहिलं का देवाला ते गेला तरी चालेल राज्य गेलं तरी चालेल पण तुझी संगत सोडणार नाही तुम्हाला दुःखात टाकून मी जाऊन राज्य करावं राज्यांचा उपभोग घ्यावं तसल्यापैकी मी भक्त नाही आणखी काय बोलतोय का तुझवीन जो भविष्य भोगा तो जाणार अक्षरोगा त्याचा संसार स्वर्ग भोगा तुझवीन भोगणे सुख त्याहून मरण भले देख सांडून जाता रघुकुळ टिळका अकल्पनर्क भोगावा जल सांडिका रघुपती कव्हाच्या माक्षिण शक्ती रावणे होणे शिवगती घात निष्ठी कैल नारावे रे रावण असते ते तेचे सांगितले हाते अनुसरला श्रीरामाचे केवे माऊती परतावे श्रीराम ऐक समाधान एका एकी निर्वाण करुण एकापन पुर गुणंदन विवेकी जडन विचारिता चित्ती निर्वाण न करावे निशिती केला आहे मारुती तो काले सिद्ध प्रतिसाद संधी लोटले तीन प्रार रात्र उरले एक प्रार तैल कपिंद्र औषधी भार घेऊन हनुमान येतून गेला समोचार समाचार जे कोणी राहिला तेने विलंबला विला तोरिता वेला पलतेना काही पडले आशल कोणते शेने उठविल मारते आतुळ त्याची शक्ती जगती नाटपे आदटता तुझा महावीरमुक्ती राम नाम निरंतर त्या कोणार्थ दुस्तर काले सत्वर साजले ब्रह्मादिका दुर्गण शक्ती ते रिता परजन मारुती आयशेन मानावे रघुपते शीघ्र गती एवढं कळलं भगवान प्रभू रामचंद्र बोलल्यानंतर सुग्रीवाने ऐकून घेतलं का म्हणलं तुम्ही आज एक बार म्हणा जावा म्हणता आम्हाला कशाबद्दल नाशिवंत संसार सुख पत्नीचं सुख घराचं सुख मुला बाळाचं सुख मी तसला आता कच्चा भक्त नाही म्हणला तुझे पाय कधी सोडणार जे हे गेलं तरी जाऊ जर हे आकाशी वर पडू पाय ब्रह्मगोळ भंगा जाय तरी मी तुझीच वाट पाय गाडी कधीच तुमची संगत सोडणार नाही चांगल्या वेळेस संगत करावं आणि वाईट मिळालं की सोडून देवं ही माझ्या शास्त्रात नाही मी कधीच जाणार नाही तिकडे गावाकडे जावं रामाला सोडावं देवाला सोडावं संसाराचं सुख अहो ती राज्य नव क्षयरोग आहे नरक भोगल्यासारखं होईल ती राज्य पत्नीचा भोगणं तर माई संग गमन केल्याचं पाप मला लागेल छे म्हणलं ही माझ्या होणार नाही कसं करणार हे मित्र वाचत नाही राम म्हणतात तेव्हा सुग्रीव म्हणतोय तिथं जाऊन राज्य करून मरावं नाशवंत होणं इथं
स्वतःच मराव, आपल्या आपल्या हाताला पोटात घुसून स्वतः हत्या केलेलं का वाईट आहे? रावणाच्या हाताने मरण्यापेक्षा इथं आपल्या आपल्या देवासाठी आपला जीव द्यावा. तुका म्हणे जीव भाव देवा पाहिजे ठेवून या काही न मागो, की सगळ्यात चांगला आहे. आता 11-12 होण्याचा अर्थ आहे बरं का. सुग्रीवाचं बोलणं रामाने ऐकलं. राजा सुग्रीव म्हणतात, मला बी काही कळणार म्हणजे इतके दिवस चांगलं होतं, आता असं का करायला होतो मी व चिडचिडपणा. थांबा, मारुती औषधीला गेलाय, अंजनीचा मुलगा आहे, आणि गेलं तिथून त्यानं खाली येतच नाही. काय कावणा घेऊनच येते. हा, कथे सुद्धा गेल तर चप्पल कावणा घेऊन हा, कुणाचं काय कावणा घेऊन येते. तुम्हाला विश्वास आहे का नाही? हा विश्वास आहे. म्हणजे मारुती अंजनीचा पुत्र आहे, वायूचा नंदन आहे, गेलेल्या कामाला बरोबर करतोय ही आपल्याला खात्री आहे का नाही? थोडा उशीर झाला असेल, काय बी जर झालं तर मारुती कधी अपेश तोंड्या परत येत नाही. जे काय की शहाण्या माणसानं शेवटचा टोकाचा निर्णय घेऊन हे कळते का नाही तुम्हाला? हनुमंताचा तर भरोसा आहे का नाही? मारुतीचा भरोसा रामाला आहे, सगळ्यालाच आहे. मारुती नक्की येतोय. कोणतं राक्षस भेटले असतील, आडविले असतील, धिंगाणा झाला असेल, मारामारी झाली असेल, किती बी भेटू द्यावं तेवढ्याचा भुकना करताय आपल्याला खात्री आहे. थोडा उशीर का होईना पण नक्की येतय. कोण सांगू लागले? सुग्रीव रामाला म्हणतोय, शहाण्या माणसाला असं एवढा उतावळपणा करू नये. ऐका माझा. तव उत्तरेच्या दिशा भागी जैशी धगधगी तागे दिसत आहे राग वेगी तसो मार्गी देखील आधीचा हनुमान दिसाळ पुढची पर्वत सगळे पुढ्या मानाने पाळे कसळ पळाले. एक उलंगिरी गिरे कंदरी एक पर्वत शिकले एक समुद्राची तिरे एक भूतर पळाले एक घाले कपाटी एक खरी गाले पोटी एक झाडा घातली मिठी एक संकटी पडले एक भरले दक्षिण दिशा एका दाटला घसा एका बोलविना ससा एक दिवसा सांडला एक सरसावली उदासी एक युद्ध वृक्षाते हातवाशी एक घेऊन पर्वताची सन्मुखरणाशी झालेले एक वरी आल्या मुष्ट्या तांत्या कातकर कराठी एक वरी पुच्छाटी ह्यातून दृष्टी देखोने ओळी कुठून सुरुवात झाले? सुग्रीव रामाला समजावत होता, थांबा थांबा थांबा, मारुती नक्की येतोय. रात्र 2 प्रहर 3 प्रहर संपून गेलाय, उरला 1 प्रहर. नक्की मारुती येतोय औषधी घेऊन, मला खात्री आहे. एवढ्यामध्ये उत्तर भागाकडून गंगेकडून असा अग्नीचा गोळा 10,000 कडब्याला पेटले की काय लाल हिल्लाळ चम 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 चमकू लागले. डोंगर माथावर आहे, ते पर्वत डोक्यावर हनुमंताच्या रूप अकराळ विक्राळ धरले. पर्वत उचलते वेळेस रूप भयंकर भयानक होतं मारुतीचं. रागाने डोंगर उपडलाय, महाराजाची सुद्धा माती केली त्यानं, त्या रागातच ती डोंगर उपडलाय. औषधीनं सतावल्या. मारुती भर वेगाने उलालाय. तेव्हा त्या येणाऱ्या हनुमंतरायला पाहिले. वानर अरे बाप रे, आले की रे, टन 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 रामाचे भक्त असणारे. काही जण म्हणजे कसा आहे तुमचा विचार? एकानं म्हणलं वेड्या ही पागल झाले, ह्याच्या नादाला लागलो कायचा पाहून मेला. आपली माती होत्या बघा, येणार राक्षस आहे आणि नक्की मारते. मग कस करावं? एकानं म्हणलं आता पडलं बरं आहे. टन 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 वानर उडू लागली आणि एका वानराला काय केलं, झाडाला मिठी घातली आणि ती झाड चुमचून पडलं. तर म्हणते तुझं विना माझं सकाळ नाही, पण वाटतं ते चरणी घालून मिठी झाडानं झाड मला काठी घेतलं. अरे बापरे. दुसरं एक जण कपाटात जाऊन लढले. तिसरं गेलं कुठं? कपाटात, गिरी कंदरात, झाडावर, शिखरावर, डोंगरावर गेले. कशामुळे झाले? रामाच्या संगतीत होती, पण रामाचे भक्त नव्हते. उग सांगायला आधार आलेले. बरोबर आहे का? त्याला कसं सांगायला आम्हाला काय येत नाही का? त्याला कसं वाचायला आम्हाला काय आम्ही का पण असली होती की नादा लागले. त्यानं म्हणजे त्यालाच रामच नाही हुशार आहे का? मग तसली होती, तसल्यानं पळ काढला. प्याली जे जीवा विसरली देवा, तुका विसरली तया थोर झाले. आणि अहो दळदळीत देवाला सोडून जीव वाचवण्यासाठी पळाल्या. एका वानराची दाटके बसत्या कसण्यात. अरे बाप रे म्हणलं त्यानं, कसलं उलाले दाटके बसले, ती जाग्यावरच पडले. एकी दिवसा सांगितला. एका वानरानं हिंमत सोडून दिलंय. त्याला विचारले कस काय तुला म्हणला? काय दिले पळायला बी गेला, काय बी ती भरून तिकडून राक्षस कस काय? हा वानर मा भयभीत इतदा पळत अंतरिक्ष काय दिले दिसत झाले विस्मित सगळी उदे कोणी कपीचा कांत प्रोदे
झाला क्रोधान्वित चाप करुणी सतीच काय बोलत फिर सुग्रीवानी विभीषण अंगदा दिवान स्वस्थ करुणी अंतकरण माझे वचन बघा बीजाच्या पाठी ब्रह्म राक्षस आणि पुढच्याचे पाय खोला वानर गुजली वानर पळू लागले किती होते माहिती का तुम्हाला सैन्य 18 पद्म वानर 56 कोटी माकड 72 कोटी अस्वल होते आता बोटावर मोजणे इतकी सुद्धा नाही राहिल्यात कोण कोण नळ निळ जांबवंत अंगद सुग्रीव राहिले विभीषण बाकीचे चिंगाट बनान करून गेले असले जीव वाचणार असले राम असले गुरु 1000 मिनिटात रे उठा 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 नाही तर ढगफुटी होणार आहे बघा वानर जेव्हा पळाली गंमत झाली बघा तिथं आणि हे पाहिले रामानं राम त्याला म्हणलं राजा सुग्रीव वानरांच्या आणि तू राजा आहेस का पोतरा इकडे काय तुझी वानर कशाबद्दल पळाल्या काय किंवा होतं मग तू काय किंवा म्हणून राम का म्हणतात की काय बी नवा येणारा मायावी राक्षस आहे आणि तुम्हालाच खायला येऊन झालाय आता थांबतील का घेणे पळती वानर गण त्याशी द्याव्या भरदान मायावी राक्षस दारुणे येथे रावणा काशी रूप दारू धर्मणी निसाळ देसा दिशे अग्नि कलोळ मागवाला गुळांगुळ रूपे विशाळ भाषत आता हे आश्वासन देण्याची लक्षण आहेत का पारिपत्य करण्याची लक्षण आहेत का राम त्याला उलट भीती घालतात भीती घालण्याचं कारण बघा म्हणजे किती टिकतात राहत्यात किती शिल्लक भक्त श्रावण महिन्यात वेगळेच भक्त आषाढीला वेगळेच भक्त अशा भक्ताची किती तर जातीवंत भक्त कोणाची पाहायचं होतं रामाने विभीषणाला सुग्रीवाला बोलावून घेतलं नळनीळ जामवंताला बोलावला आणि सांगतात काय महाराज म्हणले काय काम आहे तुमचे वानरगण आवरा काय किंवा ऐकलात कोणीच नाही बाई इतके होते की कुडकड संपट झाले सगळ्याला बोलवा कारण काय येणार मायावी राक्षस आहे तोंड हा तुम्हाला की लाल गुंडा आगीचा गोळा दिसला रामानं त्याला वाचवायचं बघा का हातात धनुष्यबाण घेतल्या येणार मायावी राक्षस आहे शक्यतो आडबाजूला व्हा म्हणले दिसनावणी व्हा बदलला कोणी त्याच्या घराकडून व्हा कोणी तिकडे पत्र्याकडून व्हा पहा आणि मी त्याचा काटा काढणार बरं का पण येणार कोण होतं मारुती होत आता तुम्हाला खायला येणार म्हणलं थांबतील का वानर अजून थोडं वानर चिंगाट पडू लागली फिरसावी तसे सर्वाशी कळी तसे वानराशी बाणी निवची नमिताशी आशी निमिषादी सत्वर क्षोभोनी रामचंद्र करावा समार चापी सदिता शरत कपिंद्र केला बाण पुढचे डोंगर देसा दिशे काळा रूप धर्मणी भयंकर देते सत्वर पावर नाटक आहे देवा भूत भविष्य वर्तमान सर्वही जाणे रघुनंदन तरी मनुष्य नाट्य विद्यमान स्वय आपण धावत कसे त्यांना काय करणार नाही काय करू शकणार नाही थांबा थांबा पण नका येणारा राक्षस तुम्हालाच खायला येणार नाही आता मी धनुष्यबाण घेतो आणि त्याला शक्यतो त्याला बाजूला मारण्याचा प्रयत्न करतो पण लोक म्हणलं तिथे काहीच वाहणार नाही फक्त बोटावर मोजणे इतके थांबल्यात रामानं धनुष्यबाण घेतलं बघा म्हणजे सगळ्यांना त्याला कसं मारतो ते आणि येणारा राक्षस होता का औषधीचा डोंगर घेऊन मारुती भर येत होता आणि रात्रीचा समय आहे पहाटेचा भीती वाटू लागली वानराला रामानं धनुष्यबाण घेतलं एवढ्यामध्ये मारुती भर आला तिथे समोर अरे पर्वत टेकविलं गोळपाल अरे मारुत्या या पण का म्हणले लांब गेलेले सुद्धा इकडे या हा सैन्याचे मेळीकारी गिरी ठेवून पृथ्वीवरी नमाया कपिकेशरी वानर भारी चालिला क्षेम सांगावे भरताशी उठविण्यास समित्राशी निधन रावणाशी अयोध्येशी शीघ्र आज्ञापित भरत बाणबाणी गुरुज्ञान मन गगना उसळला जाणार दक्षिणेने लागता बोळविता भरतबाणाशी बाणा उसळला गगनाशी विजूत प्याकाशी तेने वेगेशी झालेले लखलकीत डोंगर दैसा दिशे रत्नाका ठेवणी मेळीकारी सत्वर दर्शना कपिंद्र चालला लोटांगण श्रीरामचरणा पुरती पुरती करी नमनान मन सूर्य विभीषणांगदाई जाणून मेला नरनीळ जामंतन मेले दिक्कती समस्त होणी झाले तर काय बोलित कपिल मन विलंब लागला ते थ विघ्न उठली भोवतावशी द्याचली पर्वत वीरानी सुतला विजय शक्ती झाली प्रत्याहात काहीच नाटे मत बहुत चुकूर धावेत तेथ मग रघुनाथ स्मरियेला अंतरात्मा श्रीरामचंद्र
बुद्धी दिदली खेळतर समोर पुण्या डोंगर मग सत्वर चालिलो मार्गी येता सत्वर आश्चर्यवतील थोर बाण पाचला वेग उत्तरा ते सुंदर नामांकित बाणी राम नाम देखता ते विस्मय झालं तान आम्ही अनुसमन करतो जागे रुग्णाचा वाळा संगे नियम की पाले पाले खायर मकर घेणे विचार बुलबिली अंतर शील सत्वर बाण संगे 15 भगवान प्रभू रामचंद्रानं बाण घेतलं इतक्यामध्ये मारुती आला पर्वत टेकवला. ही सगळं नाटक कशासाठी होतं माहिती आहे? महाराज सैनिक किती होता? डोंगर 40 कोस रुंदीचा 20 कोस उंचीचा होता. सरका म्हणल्यावर लोक ऐकत नाही, मिठी देतात म्हणून पर्वत ठेवायला जागा केला सगळ्याला फाकविलं रामानं. राक्षस आहे बघा खात बसतो जागा झालं मारुतीनं पर्वत ठेवलं. पर्वत ठेवलं की सगळ्याला नमस्कार करतोय. लहान मोठ्याला लिंगन नमस्कार राम 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 सगळ्याला नमस्कार केला. सुग्रीवाला लहान मोठ्या वानराला मानाप्रमाणे नमस्कार केला आणि मारुती रायाला राम लक्ष्मणाची वड लागली. रामाकडे आला, रामाच्या चरणावर मस्तक ठेवलं. माफ करा बर का, लय उशीर झालाय, वेळ चुकून गेलाय. कशाबद्दल झालंय असं? अहो लई विघ्न माझ्या माग, लई अडचणी आल्या. त्या सगळ्या अडचणी निवारण करता करता औषधी सापडणाऱ्या पर्वतावर गेलो. महाराजाची माती झाली, समाधी बांधली आणि पुन्हा औषधी, त्या औषधीने बी मला खेळ लावला म्हणते. औषधी सापडल्या झाल्या, राग आला. आता ती डॉक्टर म्हणले मेडिकल शेतात बनवून डॉक्टर कोणतं का घेणार, त्याच्यात जी लागत ते घेईल. द्रोणागिरी पर्वत शेतात बनवून आला. उशीर झाला, येताना निघालो वाटत बाण आडवाला रात्रीच्या टायमाला. ती बाण होता तुमच्या भावाचा. काय तुमच्या भावाचं प्रेम, सावत्र भाऊचं कसलं प्रेम, कसलं बहिण भरताचं प्रेम. हे भरताचे तर सगळं गुणगान मारुती रामाला करतात. आता औषध आले उठवायचं बघा का हा नामे चित्त वेधले पाही निज कार्याचा ठेवणाही पुढ्या पुढे देखले काही ते तुझे पायी निवडून बाणासरे परत असे तारो नदी कामापुरी तजी त्याचा मूर्तिमंत रामाला नमन करून हनुमंत काय सांगतात, अशी मिठी पडले. लय अद्भुत एक खबर कधीच बघितलं नाही, कधी ऐकलं नाही असं जवळ पाहिलं. बाण आडवाला, बाणाच्या पुढे काहीच चांगलं झालं. शरीर टाकलं, पर्वतासहित त्या गावात गेलो. ती गाव होतं नंदीग्राम. ते तुमचा बंधू होता भरत. भरताचा बाण वापस गेला मारुतीला. सुनेचा हाती ताटा राम अशा पाशी हनुमंत आल्यानंतरची कथा आहे. कसलं प्रेम, कसली माया, कसली बुद्धी, कसले विचार, काय वैराग्य, काय ज्ञान. छे म्हणलं लाज वाटली मला. तिथं वेदांत, बृहस्पती, इंद्रचंद्र त्याचं काही चलत नाही. आज मी शुद्ध भक्ती त्या भरताची आहे. कोण सांगू लागले? हनुमंत रामाला सांगू लागला. हा राम भ्रमे भ्रमले माझे चित्त क्रोधाले शाळाचेत स्वामित्र सानुनी तोरित येथे रघुनाथ काला अविचारी मी वानर बोललो फक्त रात्री तिकट वागत हे रघुवीर क्षमा करो. क्षमा करा, करा क्षमा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुम्हालाच भरतालाच राम समजून मी न बोलायच्या गोष्टी बोललो. काय मी बोलू पण का? मला वाटलं सारखे बघा सगळे भाऊ म्हणजे एकासारखे, कॉपी टू कॉपी. राम तसा भरत, मला काहीच फरक कळला नाही. तुम्हीच आहे समजून मी बोललो म्हणून उशीर झाला, माफ करा. हा भरत प्रेमात भूत प्रेमी बोलले लोभलेशे चित्त हे घेण सांभाळत प्रेमी तुलत सर्वदा. धन्य भरताचे जीवित, धन्य भरताचे आचारित, धन्य भरताचे व्रत राम सेवित सर्वद. भक्त पुष्कळ असतील हो, भरतासारखा भक्त नाही म्हणून भारत हे नाव भरतावरून पडले. किती भरत झालेत आमच्या भारतामध्ये. शकुंतलेचा भरत, कैकेयीचा भरत आणि राजा भरत हरी, अशा तिन्हीमुळे भारत हे नाव पडलेलं आहे देशात आमच्या संस्कृतीचं. म्हणून भारताचं आचार विचार पूजा पाठ जप तप सत्संग ऋषी मुनी लाखोच्या लाखो त्यांच्या सत्संगात आहे. माझं चित्त वेळावून गेलं, मी भुललो बरं का, मला कामाची आठवण राहील नाही. हा धन्य भरताचे जीवन, धन्य भरताचे भजन, धन्य भरताचे ज्ञान राम चिद्घन शिवी सर्वदा. धन्य भरताचा भात, धन्य भरताचे तीर्थ, धन्य भरताचा सिद्धार्थ श्री रघुनाथ सर्व कर्मी, धन्य भरताचे कुळ, धन्य भरताचे तीळ, धन्य भरत सूर्यवंशी माळ हरिकळ राम भजने. धन्य सूर्यवंशी पुण्यपरायण सर्वही सगुण समुदाय.
हनुमंत म्हणतोय धन्य धन्य बाबा त्याची आई वडील धन्य, ती वंश धन्य, ती कुळ धन्य, पवित्र ते कुळ पावन तो देश, जे हरीची रास जन्म घेते. असे महात्मे ज्या ज्या युगात, ज्या ज्या काळात, ज्या ज्या देशात, तालुक्यात, जिल्ह्यात जन्म घेतात, धन्य तो प्रांत. बंधू भरताचं प्रेम, भक्ती, सद्भाव, आचार, विचार, ज्ञान, वैराग्य पाहिलो. अहो मी चकित झालो. हनुमंतराय म्हणतोय मला वाटत होतं मीच रामाचं भजन करता का. असे लाखो लोक भरताच्या सत्संगामध्ये. वा रे वा, साधू म्हणाव त्याला, महात्मा म्हणाव त्याला. भरताची कथा पर्वत टेकवल्यानंतर रामाला हनुमंतराय सांगतात. हा, भरत राम प्रेमालो भला, भरत रामे कोंदला, भरत श्रीरामे झाला सभाय भरला श्रीराम. भरत देखुनी राघवा म्हणलो भले मा, भरत भावा मा, भरत गिळीला राघवा, देहे भावा विसरलो. भारताचं भजन, चिंतन, आचार, विचार, भरताची भक्ती, धन्य धन्य म्हणून वर्णन करावं तेवढं कमी आहे. आणि ती प्रेम पाहिलो, तो भक्तीचा स्वाद, तिथला आनंद पाहिलो. पण एकटा भरतच आहे का. अहो गाव सगळं तसंच आहे. आपल्यासारखे कधी तात्काळ. भरताच्या इथं माझं मन भुलून गेलो. मी माझ्या कामाची याद विसरलो. लक्ष्मणाला उठवायचे, औषधी घेऊन जायचे, हे सगळंच विसरलो. एवढा मी प्रेमात रुद्ध झालो. हनुमंतराय सांगतात देखता भरत प्रेम घन, नेत्राची वृत्ती झाली क्षीण. देखणे पणे भरते जान माझे नैनाकडे, ऐकता भरत कथा निरूपण. श्रवणे कोंदला श्रवण बुधारे सुताय माना, हात गण लागले चाकता भरत प्रेम गोडी रसनार साती ओसांडी. आद्वैतच विठ्ठलपुरी प्रेमावडी भरताचे घेता भरत भजन गंध. ध्यान विसरे गंध ध्याने कोंदला परमानंद. प्रेम मकरंद भरताचा आवाजात भरत संगी, वायू लागला लागतांगी. अंगत्व विसरलो निजांगी, स्पर्शतांगी प्रेम प्रेमी वायू. पंचमहाभूत, पंचकर्मेंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय, नाक, डोळा, कान, घसा, ही सगळी दश इंद्रिये माझी भरताची कथा, भरताचं प्रेम, भक्ती पाहिल्यानंतर भुलले. मनानं मन पण विसरलं, चित्तानं चित्त पण विसरलं. अगदी मी भरताच्या प्रेमामध्ये एक रूप होऊन गेलो. कसलं प्रेम असेल, कसली भक्ती असेल, त्या भक्तीतून मन माझं बाहेरच निघालं नाही. आनंदाची डोही, आनंद तरंग, नादामध्ये, प्रेमामध्ये मी डुब्ध झालो. मला माकडाला काहीच कळलं नाही. रामा काय तुमचा भाव आहे हो, कसला भरत आहे, काय काय त्याच्या गोष्टीचं मी वर्णन करू. मनानं मन पण, डोळ्यानं डोळे पण, कानानं कान पण, दुसरं काहीच ऐकू ना. नाकानं सुद्धा येणारा श्वास, जाणारा श्वास भरताच प्रेम होतं, भरताची भक्ती. असा मी तिथं मोहित झालो. मला काही सुचत नव्हतं. हनुमंतराय रामाला भरताची कथा सांगतात. हा, भरत प्रेम मनी भरले, संकल्प विकल्पा मुखले. चंचलत्व हरतले, निश्चल झाले, प्रेम भावे नाटवे देह हे भान. नाटवे कार्याची आठवण, नाटवे भरता भरतपण मध्ये तपेशी तपपण नाटवे. भरत या कर श्रीवरती मावळली, उभय स्फूर्ती कैसा राम कैसा मारुती, उर्मिला पती कोण ऐसा दोन सर्व शक्ती. मरकट नेने कार्य स्थिती, उशीर लागला रघुपती, क्षमा निस्थिती मद करणे. माफ करा, कृपा करा, करा क्षमा. माझी चूक झाली आहे. चूक झाली म्हणजे काही दुसरीकडे कुठे जाऊन बघत बसलेलं नव्हतं. फक्त भरताची भक्ती पाहिलं आणि माझं मन मोहित झालं. माझ्या इंद्रियाला आठवण राहिलं नाही, काहीच राहिलं नाही, कारण त्या प्रेमामध्ये मी डुबत झालो, भक्तीमध्ये. म्हणून यायला उशीर झाला, सगळे अपराध पोटात घाला, क्षमा करा. हनुमंतराय भगवान प्रभू रामचंद्रजीना सुवेळांच्या पर्वतावर विनंती करतात. म्हणून घातले लोटांगण, सुदृढ माता धरले चरण, मला क्षमा करो रघुनंदन. विवेकी हीन मरकट ऐकता कपिते वचन, तटस्थ झाला रघुनंदन. रामे नाथ रामपण, भरत संपूर्ण कोणला प्रेम, प्रेमे भुलला रघुनाथ पुढे देखील वळता. उठवणी आणि बुधावत प्रेमाभूत भरताचे, मज लागी कष्ट राशी, व्रते तपे सायाशी, उग्र क्रमे आचराशी, उपवाशी मज लागी. उठी दोघे करू बोलणे सुंदर शेषे राजांना, सांडी हे वल कलम भरण, करी परिधान दिव्य वस्त्र. 5 ओव्या झाल्या. हनुमंतानं विनंती केलं, दर्शन घेतलं रामाचं. माफ करा, माफ करा, क्षमा करा, उशीर झालाय, मी माकड आहे. रामानं भरताची कथा ऐकली आणि रामाचं रामपणच विसरून गेले. आता समोर आलेला मारुती होता का भरत होता, त्या मारुतीला मिठी घालायला राम. भरता, अरे बापरे तू कस का आलायस, अरे 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 उठ बाबा, उठ उठ उठ.
तुम्हाला भेटायला आलायस नाही. कोण होत ती? मारुती. आणि दिसू लागलाय कोण? भरत. राम बी प्रेमात वेडा झाला. उठ बंधू भरता, कसा आलास, कशी वाट सुधारली, उठ ही जटा सोड, भोजन कर, एका पंक्तीला बसू. काय तुझं प्रेम आहे, काय तुझी भावना आहे माझ्याबद्दल, कसला प्रेमाचा पुत्र आहे, मूर्तिमंत जीवन प्रेमाचा जीवाला तू आहेस. ती मारुतीलाच भरत म्हणून राम कौताळू कामाची याद आहे का? प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. एका माणसाच्या जावयाच्या घरी गाडी होतं कुंभाराचं समजा, आणि त्यानं काय केलं, लेकीला भेटायला बिगर गाडवाचं गेली, इस्त्रीचे कपडे विकले. ती सण होता पंचमीचा. ती गुडव्या गवड्या काय ठोकत होती शेण. बाप आलेलं बघितली त्या पोरीनं. आलाच दादा म्हण. हा आलो बाई, पण गाडव चालली सगळं. तिनं म्हणली कशाचं गाडव, तू आलास ती 100 गाडव आल्यासारखं झालं. तू आलास ती 100 गाडव. प्रेमाची जाती 80ची आहे. राम म्हणतोय मारुतीला, तू माझा भरतच आहे. भरता उठ 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 उठ. हा करिया अभ्यंग जन तोडी रटाचे बंधन रत्न खचित मुकुटाभरण सुंदर भूषणांगीकारी भरत भावे कपिशी रामालिंगे द्वार देश देखता अंगद सुविवासी प्रेमी उत्कर्षी संते गीतपदी सकल दानव नाव रघुवंशपरम भरत प्रेमाती घन रघुनंदन फुले वीर. ऐकाय राम मारुतीला भरत म्हणून मिठी घेतो. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्याची. ही पुढे पाहिले नीट आहे का? मी बहुतेक लोक म्हणतात काय बी सांगतोय हो. सुग्रीवानं विभीषणाला पाहिलं, त्याला तोंडात बोट घातले. विभीषण म्हणते कोण आहे ते? आलेला मारुती आहे, पण ह्याला वेळ लागला ना ते आपल्याला. कुणाबद्दल एवढं प्रेम आहे? खरं सांग का म्हणलं, सख्या नाही सावत्र भावाबद्दल आहे. आणि तुझं कसं आहे तुला माहित नाही का? म्हणला सख्या भावाचा काटा काढून ह्याच्या संगतीला आला. तुझं कसं आहे म्हणलं त्याला. बघा तुम्ही बोलताय का? विभीषण म्हणतोय मी बी तीच वशिला लावला होता. याचा काटा निघावून लंकेचं राज्य तुकोबाराय प्रमाण देतात. मूर्ख राजा विभीषण लंका मागितली दान. नळ नीट जामवंत म्हणतात, आधी कसला राम आणि कसला भरत आहे, काय कुठं आहे ती भरत आम्हाला तर माहित नाही बाबा. वेळ झाला तोही प्रेमात. सुशेनाला तिथं सुशेन काय म्हणतो ऐका. सकळा टकमक झाली शब्दाशी कुलपे पडली भरत प्रेमे उलथली समाधी लागली सर्वाशी. विभीषण शरणागत श्रीराम भजनी सावचित सत्व अवस्था गुरुनिकेत काय बोलते रामाशी. ठीक आहे का? सगळे रामाच्या प्रेमात राम भरत नसताना मारुतीला भरत समजून वेडा झालाय. त्या बंधूचं प्रेम, पुन्हा सावत्र बंधूचं प्रेम ऐकले. सगळ्याला नवल वाटलं. वाडीचा भाऊ सुग्रीव म्हणतो छे छे असं झालं बाबा आमच्यात. सख्खे भाऊ पक्के वैरी फार काटा काढून घेतो एकमेकाचा. पण प्रेम नावाची गोष्ट माहित नव्हती. ही सगळे बेसावध आहेत. सावध कोण आहे? विभीषण. ती का सावध आहे? ती नवीन आले पार्टीत. माझं कसं म्हणतंय, इकडून बी गेलो तिकडून बी गेलो तर पार्टीनं 10,000 सन्मान द्या, किती अवघड होईल. काय तर पद पाहिजे म्हणून त्याला सत्व अवस्था गिळलंय. आणि ती सावध होऊन काय म्हणताय का? श्रीरामा पाहे सावधान विश्रोनिया रामायण अलिंगिला कपिनंदन कार्य आठवण तुझं नाही. भरत प्रेमी भुलनाशी भरत म्हणून कपिसी अलिंगोनी राहिलाशी निज कार्याशी विश्रोनी विभीषणाचे वचन ऐकून हनुमान जाण सोय झाला सावधान रघुनंदनाने निमित्त स्वामी ऐके रघुनंदन. भरत नाही हनुमान जाण हनुपर्वत घेऊन औषधी घण जे त्यासाठी. विभीषण एक सावध आहे. विभीषणाला लई भीती आहे हो. ही धरणा उदरण बीच आदर झाल्यावर कस करावं लागल. म्हणून विभीषणानं काय केलं, हे रामा तुम्हाला काही कळलं का नाही? कुणाला आलिंगन दिला तुम्ही? आलेला भरत नव मारुती औषधी आणायला गेलेला. सावध केलं विभीषणानं. ही का गोष्ट कुणा ऐकलं? हनुमंतानं ऐकलं. अरे बापरे म्हणलं, मिठी सोडलं. मला बी कळालं नाही भाऊ म्हटलं कसं आले. सावध झालं. हा हनुमंत नव भरत नव हनुमंत आहे. उठा, औषधी आणलंय, औषधी घेऊन आलंय, पुढच्या कामाची व्यवस्था करा. लक्ष्मणाला उठवायचं बघा. हा
वेडी जाती प्रेमाची वेळ नेणे कार्याचे गोष्टी सांगितली भरताची त्याने श्रीरामाची भुलला शक्ती भेदे सविधान पडिला अशी विश्वास नाही अशी करावे सावधान रावण कंदन करावं. किती मोठं काम शिल्लक आहे. वेळी प्रेमाची जात वेळी आहे. बोलता मागे पुढे पाहत नाही. प्रेम खोल का सखोले काहीच कळत नाही. माणसं भुलून जातात, विसरून जातात. तसलं मी भरताची कथा सांगत असताना रामच भुलून गेलाय. मारुती म्हणतो लय मोठी चूक झाली आहे. आता पुढे लक्ष्मणाला लवकरात लवकर उठवायचे आहे. असं काम आपण करूया. मरकज पाले खाईर नेणे कार्य कालांतर बहुत लावला शिवसे क्षमा रघुवीर करो आयशे बोलणी हनुमंत चरणा लागला त्वरित सावध होणी रघुनाथ काय बोलत कपेशे. मी माकड आहे, झाडचा पाला खाणारा शेपूट असणारा प्राणी आहे. माझं चुकलंय बरं का. रामा क्षमा करा, माफ करा. रामाच्या चरणावर मस्तक ठेवलं. विभीषणानं सावध केल्या. राम झाले लक्ष देऊ नका. तुम्ही सावध झाला का नाही. विश्वास मारुतीचा आहे. एकदा मारुती नसताना विभीषणाने मांडीवर मुंडक घेतलं रामाचं. राम रात्रभर झोपले नाही आणि मारुती अगदी खुशाल झोपायचे. विभीषणानं का फरक काय म्हणला. मारुतीनं म्हणलं विभीषण असलं की तुम्ही झोपणार झाला आणि माझ्या मांडीवर घुरला चांगलं का भानगड आहे. रामानं म्हणलं की काल परवा आले त्याचा का भरोसा आहे म्हणून मी झोपत नाही. आता इथं विभीषणाची गोष्ट मारुतीनं ऐकलं. मारुती सावध झाले, राम सावध झाले. डोकं पायावर घेऊन मारुती म्हणतोय मी मारुती आहे. मारुती भरत नाही मोठा सावध व्हा. वेळ लागला लक्ष्मणाला उठवायचं बघा. ऐकता भरत गोष्टी प्रेमी उठणे पोटी काही न देखो दृष्टी तुझची मिठी घातली. हा भरत प्रेमी बोलला मी म्हणे भरत चार म्हणून कवी आलिंगराम भला चेतविला हनुमंते ब्रह्मादिका न कर्मती ऐंशी कर्मी निश्चिती मारुती निमिषी गती न रामा असं का करू लागलो. मारुतीनं म्हणलं बलाची एवढीला हनुमंत. विभीषणाचं नाव घेतलं का बघा. महागुणालयाचा का भरोसा आहे. होतो डाव तोडून तिकडून आले इकडे शेवट काय म्हणून काय सांगतात नाही. म्हणून बलाची एवढीला हनुमंते. राम म्हणतात तू हनुमंत आहेस. मला काय माहित माझ्या भावाचं सांगताना मला भरत चाला वाटला. आता का तुझे उपकार सांगावर वेळ कुठलीच नाही. राम हनुमंताची स्तुती करतात. किती मोठमोठे काम केल्यास काय काय केल्यास आता सगळी स्तुती हनुमंताची राम करू लागले. बोला तुझ्या उपकारा तत्वता मी ऋणी झालो कपिनाथा वाचा खुंजली सरता काही तत्वता न बोले तुझ्या कर्माची कथा काय सांगू हनुमंता सीता सुखीची कथा कथा चित्ता चलकाम पैंद्र जिता वदा लागे सांग तू आवडविले सर्वांगती गोच्या कथा सरे गो भूती उद्योग चित्ताशे. आता तर बघाव का कामाचं बघ ना. आता मारुतीची स्तुती. तुझा एक एक उपकार केले उपकार सांगू काय 80 बाबून कर माय. एक एक उपकार जर तुझा वर्णन करावा. सीता शुद्धीपासून भेटगाठ झाल्यापासून लंका जाळल्यापासून ती शक्ती तू लक्ष्मण उठवल्यापर्यंत काय काय सांगू तुला. तोंडाला कितीही बोललं तर सरणार नाही. आता वेळ आहे काही. मारुतीची स्तुती राम राम करतो. एक एका उपकारा उत्तीर्ण जीवन होय जय कपिनंदन सर्वस्वेशी आपण सर्वनी संपूर्ण मी तुझा काही न बोलवे सर्वता म्हणून चरणी ठेवला माता वेरे वावरी तत्वता चरण रघुनाथा मंदिरे रामे मारुतीकांत देखता झाला विस्मित सुषेण मैधराले तेथ त्याशी बोलत सुग्रीवन हे दोघे प्रेम बोधने निरकाराचे विसरले आपण जाऊनी वैले औषधी भाग शोधा. एक एक उपकार तुझा जर माझ्या चित्ताला आठवला तर झोप होऊन झाले केले. काका केलास किती किती उपकार केलास केले. उपकाराची परतफेड जीव जरी माझा ओवाळून टाकलो तरी फिटणार नाही. एवढे उपकार तुझे. तुला हात जोडून विनंती आहे. तुझ्या पाया पडून राम तिकडे जातात. पाया पडले नाहीत. हनुमंत तुम्हाला काही कळलं का नाही. हो मी मारुती तुमचा सेवक आहे. असं कसं उलट होतंय. पोरगे इंजिनियर बी जात का बापाला पाया पडाव का. तू काय असे तुम्ही मोठे हनुमंत काय म्हणतात. आणि इकडे सुग्रीवानं बघितलं. सुग्रीवानं सासऱ्याला बोलून घेतलं. सासरा डॉक्टर होता. सुशील माहिती का वैद्यराज डॉक्टर. मामाश्री इकडे म्हणलं काय हे दोघं कामातून गेलं. बाद झालं म्हणलं. त्याला वेळचं महत्व कळलं काय नाही. कशात बाद झालं. प्रेमात गुंतलं ठेवी. त्याला प्रेम रोग त्याला भरताची कथा सांगते. ह्याला भरताचं म्हणून त्याला मिठी मारते. कामातून गेलं काय करावं. ती काय काय करणार. डॉक्टर तुम्ही लोकांनी
मेडिकल आणून तिकडे टिकवलंय तिकडे जा बरं औषधं शोधा जी लागतात ते औषधं घ्या ही नाही ती नाही म्हणू का बरं का सुशेन वैद्य राजाला राजाने आज्ञा दिली सुग्रीव राजाने विसरले होय लक्ष्मणा ते कार्य साधे सुशेला म्हणून लागला शरण कार्य साधना साधावे ज्याच्याने लक्ष्मण उठणार आहे जखमा घाव सगळे मिटणार आहेत अंग सोन्यासारखं होणार आहे पूर्ववत ही काम तुम्ही करा तुम्ही डॉक्टर आहे आणि ती राम त्याचं बघणं का हो म्हणजे ती कामातून ती सुधरत नाही आता लोळल्याकडे एकमेकाला घेऊ द्या मिठी पाया पडून सुग्रीव म्हणते तुमच्या पाया पडतो तुम्हाला ज्या औषधी माहित आहे तर तुम्ही डॉक्टरांकडे लक्ष्मणाला उठवायचे उपाय करा हा ऐकोणी सुग्रीव उत्तर सुशेन निघाला सत्वर सतळ वानरांचा भाग पर्वत शिखर वळंघले राजाची आज्ञा व्हायला पाहिजे होती राजाने आज्ञा दिली वानरांचा भार घेतला पर्वत 20 कोस उंचीचा 40 कोस रुंदीचा औषधाचा ते आणणारं ते साधन होतं डॉक्टर पुन्हा कोई वळीच करणे आज औषध आणले त्यानं ते टेकविल्या जागी सुशेन निघाला बघा कसा निघाला वानराचा भार घेतला कसं चालले पर्वतावर सगळे वानरांचा भार सुशेन राज सत्वर वळंघले पर्वत शिखराव श्री भार शोधावया हाती दीर्घ पर्वत शिखरे रमणीय पूर्ण सरोवरे कमळे मनार शोभते वानर टन 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 उड्या मारत त्या पर्वतावर पोहोचले मध्ये सरोवर आहेत तळ आहेत झाड आहेत झुडप आहेत सुंदर सुंदर रचना आहे निसर्गरम्य परिसर आहे कसं उतरून आणलं असं त्या माणसं हा एवढा मोठा पर्वत आहे काही वानराला औषधाचं पडलं नाही काय खाऊन घेऊया गुळ कसा पण खबर कसा खायचं बघा काही वानर खायच्या मागे लागले वैद्य राज आता औषधी शोधू लागले आहे का आगराची झाडे भोवत चंदे डोंगर प्रकट पुन्हा चांपे पारिजात पर्वती बहुत पुष्पजाती सरोवरी कणिकाळे शेवटी नंतर चकोरे पक्षी पळे विचित्रे नाथराय ते सांगतात मारुतीरायला आलेला द्रोणागिरी पर्वत त्याचं सौंदर्य वर्णन करतात काय निसर्गाची किमया आहे बघा वरी वाघ आहे पोपट मैना आहे चिमणी आहे कावळा आहे घुबड आहे गिधाड आहे सगळे पक्षी आहेत हरिण आहे कस्तुरी मृग आहे पाणी आहे सुंदर झरे वाहतात काहीच कमी नाही तिथं ना चापा आहे रात्राणी आहे दिवसाचे कमळ आहेत रात्रीचे कमळ आहेत सोड कमळ आहेत काय काय म्हणेल त्या वनस्पती आहेत इतकं सुंदर आहे बघा तिथून खालीची वाटणार इथं गेलं तर नुसत्या दुखल्या घेऊ असली जागा आहे आणि वानर तिथं चढली हा अतिरम्य पर्वत वानर सेरा हिंडता सुशेन वैद्यराज देत औषधी शोधिता ती वेगे समोरून या रघुनंदन पर्वत पाहता सावधान झाल्या औषधी दर्शन वैद्य सुशेन हरी करा सुशेन वैद्यराज पर्वतावर चढला औषधी पानं धरून हातात तिकडून बघू लागला जिथं गेला तिथं त्या औषधी त्याला जे पाहिजे होत्या त्या मिळाल्या औषधी कसल्या होत्या मेलेला माणूस उठवायच्या औषधी होत्या परीक्षा कुणाला होती सुशेन वैद्य राजाला राम जय राम श्रीराम राजा रामचंद्र भगवान की जय रामाचं स्मरण केलं औषधीचं दर्शन झालं डॉक्टरला जे औषध पाहिजे होतं ते खोकलं मिळालं किती आनंद झाला म्हण चाल आता कसं उठतो बघा मला एका बारीक लक्ष्मणाला हा राम नामे सत्वर उपटोणी औषधी संभार करीत नामाचा वेद्र वानर भार चालला उठवण्या प्रथवितरी औषधी चूर्ण केल्या श्री राम घेऊन येतात आहे शक्ती भिणी होतल आनंद झाला सुशेन वैद्यराज डॉक्टरला दमात केले म्हणला मारुती मालावं लागलं का त्याला सगळा दवाखाना आणलाय रामाचं स्मरण केलं जय राम श्रीराम म्हटलं औषधी सापडल्या औषधी रामनाम घेत उपडलं कोणती औषधी किती घ्यायची होती पर्वताच्या खाली उतरलं एक शीळ होती भली मोठी किती प्रमाणित करायचं होतं कोणता पाला किती घ्यायचे बरोबर घ्यायचे का कमी जास्त घ्यायचे 7 पानं एकाचे 8 पानं एकाचे 10 पानं सगळं मिश्रण केलं वाटलं घोटलं आणि त्या लक्ष्मणाकडे गेलं सटा बाजूला म्हणले आणि शक्ती बिरात ते औषध वतलं वतल्यावर कसं झालं आहे का रस घालिता सत्वर सावधान हेची स्वामित्र
सुखेला झाला चिंतातुर काही विचार पुरेन. औषध तयार केलं, दुर्नात भरलं आणि लक्ष्मणाला जिथं शक्तिपात झाला त्या जखमेत औषध गोठलं. पहिलं रामाला तर आश्वासन दिसतं सकाळी ऐकलं का, कशाला चिंता करणार, मी जाणत असे वैद्य प्रेत चिन्ह आवश्यक नाही, पंचत्व पावला नाही याचा प्राण गेला, जीवन श्रीने असे खेळला. अहो मी डॉक्टर म्हणला, मीच नाही, मी डॉक्टर, माझा बाप डॉक्टर, बापाचा बाप डॉक्टर, सगळे डॉक्टर हा म्हणा आम्ही घरातले, सगळं ज्ञान आहे मला. लक्ष्मण मेला नाही, जिवंत आहे पण बेशुद्ध आहे, कोमात गेले मला तिथे आणि ती उठतय, पण केव्हा उठतय, मी लिहून दिलेली औषध आणल्या, डॉक्टरनं सल्ला दिला. औषध वाचल्या बरोबर नाडी बघितलं, आईस्क्रीम थंडगार. पहिलं थोडी थोडी चालत होती, पण तुम्हाला आम्हाला कळत नव्हतं, तर तुम्ही त्यांची बघला का काय बघायचं, डॉक्टरलाच कळत होती. गाडी बघितलं बसला, आता मेलो मग, आता बुडाला धंदा माझा, चिंता करतोय, मला म्हणतोय कसं झालं हो, काही चुकलंय का, हे काही चुकलं नाही, माझं काही चुकलं, औषध का ही पाला घेऊन दुसरा घेतला हो, ती फुल घेऊन दुसरं फुल घेतला का, तो मिसळामध्ये काय झालंय बघा, ती मन म्हणते सुशेलाचं पार बाप दादापासून खानदानी डॉक्टर असं कर चुकलं, काही माझं चुकलं नाही, चूक मान्य करतोय तो शहाणा असतोय. काय केलं, सुग्रीवा देखता स्वामी रघुनाथ ऐकता, वल्गलो मी तस्तता स्वामीचा ते उठविना. असं जाणून बुजून काही केलं नाही, अवघड कठीण म्हणतात काही माणसं, तसं केलं. एक मात्र चूक झाली बघ, थोडी झाली, ती कोणती, राजा सुग्रीवनाने जांबवंत राम समोर होते, त्याच्या देखत म्हणला मी लक्ष्मणाला उठवता म्हणला, ठीक आहे, चूक झाली का मोठी, ही काही मोठी चूक आहे का, काय बी नाही, एवढंच बोला, ह्याच्यापेक्षा दुसरं काही, औषध चुकल नाही, प्रमाण चुकल नाही, चुकले काय आहे का, ऐशे बोल बोलून पाठविला रघुनंदन, महाविघ्ने जिनून पर्वतीत जाणानेला. डॉक्टर धर्म संकटात सापडले, नेम हाकीम जान को खतरा, अर्धवट डॉक्टर जीवाला धोका असतोय, हिवताप चाललं की सलाईन लावा म्हणतो, महिला ऍडमिट करावं ते रिॲक्शन झाल्याबरोबर, नेम हाकीम जान को खतरा, अर्ध्या डॉक्टरच्या नादा लागलो का, आर्थिक आकार खांद्यावर घेऊन जावा बरं, हातात बी नेता येते, डोक्यात आहे, तसं अर्धवट ज्ञान सुद्धा कामाला येत नाही, बरोबर आहे का, अर्धवट सांगणं अर्धवट कामाला डुळकत आहे, हो डोकायचं कामाचं नाही. सुशेल म्हणतोय माझं तर काही चुकलं नाही, पण केवढं मोठं बोलून ठेवलं नाही, कसं झालं सर, काय झालंय ही मलाच कळणार झाले. बर किती प्रयत्न केलाय, जी प्रयत्न ब्रह्मदेवाला होत नाही. औषध कुठं होते माहितीये का, येता जाता 12,40,000 किलोमीटरचं अंतर, एवढं मारुतीनं क्रमून औषधी आणलंय. आता जर ही चुकलंय म्हणलं असतं तर बघ दवाखाना आणले पुढे, तुला काय घ्यायचं किती, चुकलंय म्हणायचं भागच नाही, ही विसरलंय म्हणायचं भागच नाही. मग कसं करू आता, काय झालं असं, सुशेलाला चिंता पडली. औषधी संभार रक्तगळा अंगे पिळोनी वहिला, कारण काही रसवत घाई रसवतीला दोघता झाला प्रयत्न. सगळ्याचा विश्वास आहे, सगळ्याचा भरोसा आहे, आणि आता तिथं काळात तोहळ व्हायची वेळ आली आहे. आपण माझा अजून एकदा चौकशी करा मला, औषध बरोबर घेतलं का, मिश्रण प्रमाण कळलं का, कोणता पाला किती तोळे, किती ग्राम, किती मिक्स करायचे, ही सगळं मिसळलंय, वाटलंय भटलंय, आणि बिळामध्ये पेरलं ते औषध, बिळामध्ये वरल्यावर लक्ष्मण बेशुद्ध झालाय. का करावं, कशामुळे झालंय, माझं तर काही चुकलं नाही बघा. डॉक्टर कधी कबूल होते पत्नी, तरी वैधक लटिके झाले, शास्त्र खालशिले, शिष्टाचारा दूषणाले, काय झाले मध्ये न कळे, नाही रसायन चुकले, धातू शांत नाही पडले, नाही अनुपान चुकले, नाही सांडले क्रियेचे. आता कळाला एक फरक, वैद्यक शास्त्र काढलं, चष्मा घातला, तिथं प्रिंट मध्ये फरक पडला म्हणते रामायणात.
प्रिंट मध्ये फरक पडलाय किती चूक आहे तिथं असं लिहायचं एक शब्द काना मात्रा वाढवून सांगितले म्हातारीस बरी आहे का सबल आहे तसं झालं माझं चुकेल नाही रामायण लिहिणाऱ्याला चुकलंय वैद्यक शास्त्र चुकलंय म्हणजे लय शाळा बघा रामाच्या पुढे किती हुशारी करणारे आता हाय निमित्त म्हणला मला बोलायला मी काही चुकलं नाही वैद्यक शास्त्रामध्ये जे सांगितलंय तसं लिहिलंय आणि त्या छापणाऱ्या अक्षरात चुकीला मी का करू म्हणजे आता जिंकलो म्हणला केस आता मी ह्याच्यात सापडत हा असं तर मी डॉक्टर खानदानी डॉक्टर आहे हो कधी चुकत नाही माझ्यापासून एक सुद्धा माणूस जिवंत गेले हा असले आमची परंपरा आहे चुकलंय कशात हा काय झाले तत्वता मदन काय सगळता धाव पावना रघुनाथा शास्त्र संमंता एवढ्या बोलाय कळलं म्हणजे संपर्क तुम्हाला आम्हाला काय चुकलंय कडे मला काही माहित नाही मला कळणार माझं चुकलं नाही पण कसं चुकलंय कुणाचं हे काय कळणार हात जोडलाय रामा प्रभू रामचंद्रा अहो त्या ग्रंथाची लाज राखा म्हणते माझी राखा म्हणू का ग्रंथाची त्या वैद्यक शास्त्राची लाज राखा तुम्ही काम तुमच्या घरचं आहे मी बरोबर केला मी कुठं आहे सतत चालू आहे मी पण केलाय का माझं काही चुकलं नाही तुम्हाला जर गरज असली तर झालेली चूक ती कृपा करून सुधरून घ्या आणि तुमच्या भावाला तुम्ही उठवा माझा काही दोष नाही बरं का मी अगदी डॉक्टर म्हणजे डॉक्टर आहे तवावेशे वायुनंदने जो भक्ता माझी शिरोमणी बोलता झाला डॉक्टर परेशान आहे मारुती म्हणत का झालं किती हैराण झाले भाजवाची माहिती का तुम्हाला कुठं लागते आयत्या पिठावर गोड्या बोलायचं का झाली घरा डॉक्टर खाली मान घालाले एक कंपाऊंडर एक डॉक्टर दवाखान्यात राहत होते इतका हुशार होता डॉक्टर मग एक उंट आणतो त्या उंटाला बेल गळलं तिच्या नरड्यात बसले मग डॉक्टर त्या दिवशी नव्हतं त्या हुंटवाल्या डॉक्टरचं त्या हुंटवाल्याचं ऑपरेशन करून दगडावर दगड आडवं पाडलं ठेवून बेल फुडून काढलं किती कंपाऊंडरनं ध्यानात ठेवलंय पुन्हा एक म्हातारी घेऊन आले आमच्यासाठी डॉक्टर नव्हतं कंपाऊंडरला विचारलं कुठे आहे डॉक्टर त्याने म्हणलं सगळं जेवण आहे मग कसं हे म्हातारीला आमच्या बोलाय ना म्हणे त्यानं बघितलं असं हिनं बेल गेली म्हणलं काय करावं लागते आई सोपा उपाय हिला पाला आणावं म्हणते आणि खालून एक दगड ठेवले वरून एक ठेवलं आता एका हुंडा का झालं म्हातारीचं कामच झालं मला नेम डॉक्टर हाकीम जान तो खतरा मारुतीनं त्याच्याकडे पाहिलंय हे डॉक्टर साहेब तोंड बंद करा तुम्हाला काही डोकं आहे का नाही का माझं सुसेना चुकलाशी मात्र ज्याचे शास्त्राशी शास्त्रार्थ जो वेदी वेदार्थ शिष्ट सनात ए सुशेना तुझं मत चुकलंय तुझी मत चुकल्यावर काय माहित आहे का वाया जात बरोबर आहे का मतदान करा कुणाला का करणार पण वाया जाऊ नये मत कोणतं चुकलंय तुझं आणि शास्त्रावर घालतोय आणि रामाला म्हणतो शास्त्राची इज्जत वाया गुरु म्हणलं आणि जन्म चालला आमचा त्याची सेवा करता लाज वाटू दे तुला ज्याच्याने शास्त्रार्थ आहे पुराणाला पुराणार्थ आहे पृथ्वी ज्याच्या सत्तेवर चालते वनस्पती ज्याच्या सत्तेवर जगतात ही सगळी पृथ्वी ज्याच्या सत्तेवर चालते ती राम तुझ्या पुढे बरोबर आहे का माझ्या पुढे राम आहे पहिलं नुसतं नाव होतं ना देवाचं आता नाव बी आणि देव बी जवळ आहे तुला लाज वाटू दे जेणे चिकित्सा पहाल गेले जेणे शास्त्रे बुधावले पुराणे वर्तो लागले गायली पुराणी तुका म्हणे वेद वाणी 6 शास्त्र 4 वेद 18 पुराण ऋषी मुनी जपी तपी ज्याचं नाव घेता रोज सर्व सत्ताधीश आहे सातो समर्थ ब्रह्मांडाचा धनी अख्ख्या ब्रह्मांडाचा अखिल ब्रह्मांडाचा मालक तो आहे
आणि त्याला जवळ ठेवून माझं चुकलं मी माझं तुझं कुठं चुकलंय सांगू का मी तुला ऐकतोस का नाही सुषण वैद्य राजाला मारुतीला नंबरावर घेतलं तुझी काय चूक आहे ती मला माहित आहे भक्तीचे ते वर्म जयाचे हाती भक्तीचं वर्म कोणाला माहित होतं मारुतीला माहित होतं मग केलेल्या कर्माचा अभिमान जी माणसं होता वाहतात ती माणसं किती बी मोठी असली तरी काही कामाची नसतात आहे का हनुमंतराय काय म्हणतात आणखी त्या विश्वानी रघुनाथा स्वबुद्धी वैधाक करिता शीन पावला शीघ्रता स्वकार्यहीन साधेची अरे अरे डॉक्टर त्या विसरोनी रघुनाथा त्या रामाला विसरलंय आणि तुला नाही वाटलं का काय तुझी डिग्री एमडी बीएडी काय म्हणते त्याला कासरावर लावून तुझी डिग्री आहे डिग्रीचा अभिमान घेऊन वरून दोरी तुटली तर तुझी डिग्री बी तुटते काहीच करत नाही डिग्रीचा लोकांना अभिमान काय नाही बाबा त्या विसरोनी रघुनाथा त्या रामाला विसरलाय आणि वैदिक शास्त्राला दूषण ठेवलाय रागाला मारुतीला आता काय करावं तुला माझा ऐकायचं झालं तर पुढच्या ओळी सांगतो हा उगवता दिन मनी हरपे तत्काळ रजनी नक्षत्र सह चंद्र गगनी ताकती होणी खजोत ते विदेकता रघुनाथ औषधी भार समस्त शक्ती झाली प्रतिहात तुझे तीत काय साज मूर्ख माणसा विचार केला नाहीस एकच वर्ण सांगितलं ही वर्म आहे सूर्य उगवला की रात्र थांबते का सूर्य उगवला की चांदण्या चंद्र थांबते दिसत नाही ही वनस्पती ना त्या वनस्पतीला जगवणारा कोण आहे कोणी केली बाळा बुद्धाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही कुठे तरुवर उष्णकाळ माशी जिवंत अशी कोण घाली त्याच्या सत्तेवर चालते वनस्पतीनं लाजून पदर घेतल्याने त्या रामाला लाजल्या का वनस्पती आणि त्याचं तेज कमी झालं ही खरं वर्म आहे आणि तू त्यात तुला अभिमान आलाय मी डॉक्टर आहो आता किती नाव होतंय किती मोठा सत्कार होतोय परदेश आगमन सुद्धा होते माझं म्हणलं होतं ते ह्याच्यावर हा ऐशन करावी आपण प्रार्थनीय रघुनंदन घ्यावे चरण तीर्थ मागून वांचेल लक्ष्मण ते करी उडत हे जन न देखावे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या बिला पैसे घेता काही न करता कळवळा मारुतीला आला परेशान झाले म्हणजे डॉक्टर खाली माझी घातलं ती वरच करणार कळवळा येऊन पैसे न घेता हनुमंतराय म्हणतात तुला सांगू का सांगा एक काम कर त्या रामाकडे जा चुकलो म्हणून माफी माग आणि त्याच्या पायाचं चरण तीर्थ घे पाळीत घेऊन आणि औषधीत मिसळ आणि मिसळून औषधी परत शक्ती मिळत होत आणि पुढची उभी आहे का हा औषधी रसा माझी देख वेगी घालून शरणोदक रस देता एका एक सकळ दुःख निरशेल तुझ्या पदाचा डिग्रीचा अभिमान दाखवून पाहिजे माणसा पायाचं तीर्थ मागून घे औषधीत मिसळ आणि त्या औषधी त्या बिळत होत शक्ती लागलेल्या घातपात झालेल्या जागी लक्ष्मण 100% उठतोय खात्रीने उठतोय माझा विश्वास आहे आता डॉक्टरना ऐकलं आणि काय करतो कोणाशी न कळेजनी नामामृत संजीवनी तो प्रत्यक्ष हतानोदिनी निराभिमानी कष्टती आम्ही वैद्य चिकित्सक क्षणमात्र प्रतिती ते देख दावो लागताच नेमेक सेनेची देख नाडी तूच नाही तुझ्यासारखे असे लाखो जीव जगात नडल्यात आम्ही कोणा वैद्यकीय डॉक्टर आम्ही फलाने आहोत सगळ्यात जगात अमृत कोणता आहे अमृत संजीवनी नाम आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा त्या अमृतासारखं गोड नाव आहे नाव घेणाऱ्याचा उद्धार होतोय बरोबर आहे का तुझ्यापाशी मूर्खा नाव बी आहे देव बी आहे राम बी आहे रामाचं नाव बी आहे त्याला विसरलाय आणि स्वतःच्या बुद्धीची हुशारी लढवलाय कधी बी लक्ष्मण उठत नाही आहे की पुढे हा देवी देखता रघुनाथ औषधी भार समस्या झाली प्रतिहात सिद्धाशी सिद्धी लाभ होता
अभिमान उठला व चित्ता तरी अवघेची गेले तत्वता कष्टव्रथाची सोशी सुशील वैद्य राजाला समजावून सांगतात सिद्धी लावी पिशे कोणतया पुसे. काही लोक योग अयाग विधी साधन सिद्ध करून सिद्धी प्राप्त होतात. एक माणसानं साधन केलं त्याला सिद्धी प्रसन्न झाल्या कस काय म्हणलं आता दाखवतो गावाला मजा. देवी पुढे येऊन उभा टाकले तुम्ही रामायणात ऐकून काय इंग्रजीत आम्ही साध्य केलं असं म्हणल्याबरोबर त्याच देवतेनं तिच्या उरात लाट घातली. साधन करणारा तिथंच पडला नदीच्या काक म्हणलं गेलं ते निवडून. अरे तुझ्यासारखे लाखो गेल्यात असले अभिमान करणारे कोण बोलतंय हनुमंत काय म्हणतात त्याच्याजवळ देव नव्हता देवाचं नाव होतं. अजून आहे का पुढे हा सर्व दुःखाच्या पदा प्राप्त झाल्या प्रल्हादा नाम स्मरता सर्वदा दुःखावबाधाचे दिने तो श्रीराम प्रत्यक्ष असता तुझा अभिमान झाला व्रता चरणी ठेवण्या माता एक उदाहरण सांगता हनुमंताने प्रल्हादाशी पिता करीतो जाचणी परितोष मरे मानी नारायण. प्रल्हादाच्या समोर देव होता का नव्हता. हिरण्यकशिपूनं म्हणलं तुझा देव खांबात आहे का नारायण हाय म्हणलं. स्तंभावर लात मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. हा देव नव्हता नाव होतं तर देव प्रगट झाला नाव घेतलं. मूर्खा तुझ्यापाशी देव बे नाव बे लाज वाटायला पाहिजे का नाही. आणि तुझं काम होईना सगळं असून तुझं काम का होईना तू चुकलायस. माझं ऐक माफी माग विनंती कर आणि चरणतीर्थ मागून घे त्या औषधात घालून घाल त्या लक्ष्मणाच्या शक्तीपीठात. हा तीर्था समेत औषधी घाई घालिका त्रिशुद्धी लक्ष्मित्र उठेल सत्वबुद्धी युक्ती साधी माझी. साधी सोपी उपाय बुद्धी माझी ही युक्ती सोपी आहे. औषधी सहित रामाचं तीर्थ औषधीच्या मध्ये मिसळ पायाचं तीर्थ आणि त्या शक्तीपीठात होत सत्वबुद्धी लक्ष्मण ताडमाने उठून जागा होईल. नाही झालं तर त्याचा जबाबदार मिळेल. संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा. देव जे करू शकत नाही ते संत करतात. मग संतावर विश्वास असावा. हनुमंताचं बोलणं ऐकलं काय करतो सुशील ऐकून वचन संतोषला सुशेना ना केला जो अभिमान तोर गुणंदन क्षमा करू. हर्ष वाटला संताचं मान्य केलं म्हणणं. दोन्ही हात जोडला रामाकडे गेला पुढे बसला हात जोडून नम्र झाला होता त्याने कोणी अनंता प्रभू क्षमा करा माफ करा चुकलो चुकलो लई चुकलो लय मोठी चूक झाली देवा काय चुकलो लय मोठं चुकलं आहे का. मरकटने नेहमी सर्वथा क्षमा करणे रघुनाथा चरणी ठेवण्या माता चरण तीर्था घेतले औषधी तीर्था समेत घाई पीता समत गोमित्र धारा सावचित विनंती केली पुन्हा राजा सुग्रीवानं बरोबर आहे का म्हणलं चुकलं मनानं शास्त्र करणं. मग विनंती करून चरण पाय धुवून पायाचं तीर्थ घेतलं औषधी मिसळलं आणि निघून त्या शक्तीपीठात पोहोचल्याबरोबर हट्ट मना डोळे उघडे लक्ष्मणाचे. लक्ष्मण सावध झाला नाडी बघितलं डॉक्टर हा जमलं म्हणलं. आता कशाने जमलं माहितीये का देवाच्या रामाच्या तीर्थाशिवाय कुठल्याची सत्ता काही चालत नाही. तीर्थात ताकदाचं औषधी काढायचं होतं डॉक्टरचा अभिमान खाली करायचा होता कळलं का. आणि डॉक्टर आमच्या औषधीत गुण आहे. डॉक्टरला कशाला गच करणं होत्या डॉक्टरला कशाला रोग होत्या. डॉक्टर काय देवाचा बरोबर आहे का. म्हणून ती दाखवायची समाजाला ताकद कोणात आहे रामचंद्र प्रभू मध्ये आहे. हा तीर्थे प्रोक्षित शरीर उठिया सत्वर उठिया स्वामित्र भाव कृपाळ रघुवीर मनर भार हरी तीर्थ ओतला लक्ष्मण सावध झाला डोळे उघडले सगळं टकमक टकमक बघू लागला. आता या वळीत आता लक्ष्मण उठला की उरलेलं तीर्थ सगळ्या अंगाला लावलं. लावल्या बरोबर ताळ म्हणून उठून लक्ष्मण उभा टाकला. राम नामे भूकार करीत मुठीने मानला
नादे कोंदरे अंबराचे राजा गुमदिने नामे कोंदरा भूगोल नामे आपले अंतराळ नामे भरले पाताळ ब्रह्मांड गोळ कोंदरा नामे हाचित झाले चित्त शरीर ने सांगवाळे हे पर्वतांगण घालते दिलतमु धुमधुमवले हे कपडोत झेलते हे वरंगत हे रे राधे केले हे टाकले रावळे राम सन्मुख बैसते तोंड करी तिरडके सोमेले केले नाही निखेले मला सांडून देखे निघाला म्हणून करी तर तनु पाहासी के रघुनंदन अरे के नाथ दिवान गण विस्मित मन रामाचे उठवणे आपण आले करा विश्राम पुन्हा कहणे सर्वा उल्लासा उत्साह या पुन्हा विसरला राम आपण उजवण्या लक्ष्मणा नाथो लागला रघुनंदन एका जना निजन कृपाळो लक्ष्मण उठला रे उठला वानराच्या जीवाला आता जपलं म्हणले ढगफुटी झाली काय नाही आता तन्नाडून मिळतंय आणि दुसरी गोष्ट पळून जात होती की पळण्याची भीती गेली म्हणजे पळण्यामध्ये रावणाला जर डाव घातला असता तर कसं करावं एकमेकांना चर्चा करतात रामांचा भुभुकार केला सगळी पळून गेलेली वानर जमली पुन्हा उठला होईल उठला आता काही हरकत तेव्हा चिंता मिटली चिंता ते पळाली गोकुळा बाहेर नाथराय म्हणतात की सगळा खेळ बाप कृपाळू बाप का देव कृपाळू आहे डॉक्टरचा बी अभिमान सरसा केला वानराच्या बी अभिमानामध्ये थोडा सहानुभूती झाली त्याच्यात बी गर्वच होता वानरात बी ती वाटेवर आले आता याप्रमाणे 7वा अध्याय समाप्त झाला लक्ष्मण उठला आता आरती होईल आणि आरतीच्या नंतर महाप्रसाद स्वस्ति श्री भावात रामाय होते काढे एका नाम 49